संभाजीनगरमध्ये भर दिवसा अपहरण नाट्य घडले। आधी 30 मिनिटं रेकी करण्यात आली। अवघ्या 15 सेकंदांमध्ये कारमध्ये कोंबण्यात आलं। सिटी चौकामध्ये 8 लाखांसाठी तरुणाचं अशा प्रकारे अपहरण करण्यात आलं आणि मोबाईल पडल्यामुळे त्यांचा डाव फसला। छत्रपती संभाजीनगरमधली घटना आहे। शहरातल्या मुख्य चौकापैकी एक असलेला सिटी चौक भागामध्ये भर दिवसा एका सराफा कामगार तरुणाचं अशा प्रकारे अपहरण करण्यात आलं आणि या सर्व प्रकारची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं आणि यावेळी अपहरण करणाऱ्यांपैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी पडला आणि त्याने त्याच मोबाईलवर संपर्क साधताच पोलीस त्याच्याशी बोलले आणि हा सगळा डाव फसला। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेले आहेत। विशाल, धक्कादायक प्रकार आहे, तरुणाचं अपहरण करण्याचा हा सगळा प्रयत्न होता, काय नेमकी सगळी घटना घडली आहे? अनुपमा, ज्यांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सराफा दुकानामध्ये काम करणाऱ्या एका मुलाला 8 लाख रुपये सोने खरेदीसाठी 6 महिन्यापूर्वी दिले होते। मात्र सोनंही त्यांनी दिले नाही आणि 8 लाख रुपयेही परत दिले नव्हता। वारंवार मागणी करूनही तो देत नसल्याने त्यांनी त्याचा अपहरणाचा डाव आखला आणि सिटी चौक पोलीस ठाण्यात त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला। मात्र अपहरण करणारे जे 3-4 जण होते त्यापैकी एकाचा मोबाईल तिथं पडला आणि थोड्या वेळाने या आरोपींनीच त्या मोबाईलवर फोन लावला आणि तो पोलिसांनी उचलला। त्यामुळे पोलिसांनी फोन उचलल्यामुळे ते घाबरले आणि ते पोलिसांना शरण आले आणि अपहरणकर्त्यांचा हा सगळा डाव उधळला गेला। याचं सीसीटीव्ही चित्रणही झालेलं आहे आणि त्यात कशा पद्धतीने हे अपहरण केलंय हे सगळं चित्रित झालंय। पोलिसांनी आता आरोपीला अटक केली आहे आणि या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे। ठीक, धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।